नमस्कार मित्रांनो, स्टडी हब या एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवर आज आपण म्हाडाशी रिलेटेड काही महत्त्वाचे प्रश्न आपण पाहायचे आहेत. यामध्ये आपण आजच्या लेक्चरमध्ये मित्रांनो इंग्लिश व्याकरणचे काही महत्त्वाचे प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत. या लेक्चरमध्ये तुम्हाला प्रत्येक टॉपिकशी रिलेटेड प्रश्न मिळेल. पहा, या ठिकाणी आपण प्रिपोजिशन, चेंज द व्हॉइस, डायरेक्ट इनडायरेक्ट, त्याच्यानंतर आर्टिकल, अशा प्रकारचे प्रत्येक टॉपिकवर आपण प्रश्न घेणार आहोत, जेणेकरून प्रत्येक टॉपिकची तुमच्या उजळणी होईल. तर चला आपण न वेळ घालवता आपल्या लेक्चरला आपण सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. पहिला प्रश्न काय सांगितला आहे? चूज द करेक्ट प्रिपोजिशन टू फिल इन द ब्लँक. आता पहिलं कोणतं वाक्य आहे पहा. रमेश वॉज इल मंडे. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की योग्य प्रिपोजिशन आपल्याला चूज करायचं आहे. आता पहा, मंडे काय झालं? वार आहे तुमचा, सोमवार, मंडे. मग इंग्लिशमध्ये वाराच्या अगोदर कोणतं प्रिपोजिशन असतं? तर त्याचं उत्तर येतं एकचं डी. 4 ऑन असतं, ऑन मंडे. लक्षात घ्या. आता या ठिकाणी एखादी डेट दिलेली असेल, एखादा दिनांक दिलेला असेल, तर त्यावेळीसुद्धा ऑन वापरायचं आहे. त्याच्यानंतर लक्षात घ्या, इव्हनिंग असलं किंवा मॉर्निंग असलं तर काय वापरायचं? इन द मॉर्निंग, इन वापरायचं. आलं लक्षात? त्याच्यानंतर आपण दुसरा प्रश्न पाहूया. चूज द करेक्ट सेंटेन्स. आता आपल्याला योग्य सेंटेन्स आपल्याला यामध्ये ओळखायचं आहे. 2 नंबरचं सेंटेन्स पहा. आपण वाक्य वाचूया. दे आर ब्रदर्स इन लॉ. चारही वाक्य आपल्याला सेम दिसतील. काय चेंज आहे पहा यामध्ये. तर आता यामध्ये पहा, 2 शब्द एकत्र जोडलेत. कोणतं? दे आर ब्रदर्स इन लॉ. दे आर ब्रदर इन लॉ. दे आर को ब्रदर्स इन द. आता यामध्ये काय फरक आहे पहा. यामध्ये ज्यावेळी असा प्रश्न येतो त्यावेळी काय करायचं, जो की पहिला शब्द असतो ब्रदर्स, तो काय पाहिजे तुमचा? प्लुरल पाहिजे. आता यामध्ये 2चं उत्तर काय येतं पहा? ए. या ठिकाणी दे आर ब्रदर्स, या ठिकाणी ब्रदरला यस प्रत्यय लागला पाहिजे. कशाला? ब्रदरला. लक्षात घ्या. आता या ठिकाणी 2 नंबरच्या वाक्यात कशाला यस प्रत्यय लागला आहे पहा? लॉजला यस प्रत्यय लागला. त्यामुळे चुकीचं आहे. जे पहिला शब्द असतो त्याला यस प्रत्यय लागला पाहिजे. त्यामुळे योग्य वाक्य कोणतं होतं? ए. त्यानंतर वाक्य क्रमांक 3 पहा. द मस्क्युलाईन जेंडर ऑफ डक. डकचा आपल्याला मस्क्युलाईन जेंडर ओळखायचं आहे. त्याचं उत्तर काय येतं पहा? ए. ड्रेक. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. शी वेंट टू द मूवी विथ 2 चिल्ड्रन. आता या ठिकाणी आपल्याला योग्य शब्द निवडायचा. आता कोणता शब्द निवडणार या ठिकाणी तुम्ही? 2 चिल्ड्रन .2 चिल्ड्रन. आपला कर्ता काय आहे पहा? शी. मग या ठिकाणी 4चं उत्तर काय येणार? 3. हर 2 चिल्ड्रन. हर 2 चिल्ड्रन. अशा प्रकारे हे वाक्य कंप्लीट होणार. तुमचं जे काही सब्जेक्ट्स असतो तो खूप महत्त्वाचा असतो. सब्जेक्टमुळे जे काही पुढचं वाक्य असतं ते त्याच्यावर अवलंबून असतं. त्यामुळे या ठिकाणी स्त्रीलिंगी म्हणजे हर येणार. लक्षात घ्या. त्यानंतर 5वं वाक्य घेऊया. फाइंड द करेक्ट ॲडजेक्टिव्ह ऑफ द गिवन वर्ड. कम्फर्टेबली. ह्याचा आपल्याला योग्य काय करायचं आहे? ॲडजेक्टिव्हचा. आता कम्फर्टेबलीचा आपल्याला योग्य ॲडजेक्टिव्ह आपल्याला शोधायचा आहे. आता याचं योग्य ॲडजेक्टिव्ह काय येणार? पर्याय क्रमांक डी. कम्फर्टेबल. त्यानंतर वाक्य क्रमांक 6 घ्या. प्रश्न क्रमांक 6. चूज द करेक्ट वर्ब टू कंप्लीट द गिवन सेंटेन्स. वाक्य काय आहे पहा? आय विल सी यू व्हेन आय टू बॉम्बे. आता या वाक्याचं योग्य उत्तर काय येणार पहा. आता या ठिकाणी तुम्हाला जर वाक्याची रचना योग्य जर तुम्हाला समजली तर तुम्ही हे वाक्य सोडवू शकताय. आता पहा, पहिलं वाक्य कोणत्या काळात आहे? आय विल सी यू म्हणजे हे भविष्यकाळ आहे, साधा भविष्यकाळ आहे. पुढं व्हेन वाक्य जोडले पहा. व्हेन आय टू बॉम्बे. मग लक्षात घ्या, ज्यावेळी पहिलं वाक्य भविष्यकाळात असतं
त्यावेळी दुसरे येणारं वाक्य कोणत्या काळात असतं? वर्तमान काळात असतं. कोणता वर्तमान काळ असतो? साधा वर्तमान काळ. जर पहिलं भविष्यकाळ असलं साधा, तर येणारं पुढचं वाक्य काय असतं? साधा वर्तमान काळ. मग आता साधा वर्तमान काळाचं कोणतं आहे सांगा क्रियापद योग्य? तर पर्याय क्रमांक ए, कम. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 घ्या. चूज द करेक्ट मॉडल इंडिकेटिंग मोरल ऑब्लिगेशन. आता काय सांगितलं आपल्याला? आता योग्य मॉडेल्स आपल्याला या ठिकाणी चूज करायचं आहे. पहा, आय डॉट डॉट हेल्प दोज हू नीड माय हेल्प. लक्षात घ्या, या ठिकाणी काय येणार तुमचं मॉडेल योग्य? तर शूड, नैतिक कर्तव्य आहे तुमचं ते. आय हेल्प दोज हू नीड माय हेल्प. मी ज्यांना हेल्प करणार, ज्यांना माझी गरज आहे, अशा प्रकारचे वाक्य आहे. त्यामुळे जर तुमचं कर्तव्य असलं, नैतिक कर्तव्य असलं तर काय येतं? शूड येतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 पहा, कंप्लीट द सेंटेन्स विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. शी इज वेल टुडे. काय येणार पहा. अशाच प्रकारचे प्रश्न मित्रांनो परीक्षेत येतात आणि ते आपल्याला समजत नाहीत. आता या ठिकाणी नो वापरणार, नॉट वापरणार, नन वापरणार, तर वाक्य तुम्हाला कशा प्रकारचं सेंटेन्स अरेंजमेंट जमली पाहिजे तुम्हाला. तर सेंटेन्स अरेंजमेंट कशी असते पहा, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. हे पहिल्यांदा झालं. आता लक्षात घ्या, नामाच्या अगोदर काय येतं? नामाच्या अगोदर ॲडजेक्टिव्ह येतं तुमचं. काय? ॲडजेक्टिव्ह. आणि ॲडजेक्टिव्ह नंतर काय पाहिजे तुमचं? नाव पाहिजे. आता पहा, ॲडजेक्टिव्हला जर क्वालिफाय कोण करतं? ॲडजेक्टिव्हला एकच क्वालिफाय करतं. कोण? ॲडव्हर्ब. ॲडजेक्टिव्हच्या आधी ॲडव्हर्ब आलं पाहिजे. आणि ॲडव्हर्बला क्वालिफाय कोण करतं? ॲडव्हर्ब. म्हणजे ॲडव्हर्बच्या आधी ॲडव्हर्बच आलं पाहिजे. आलं लक्षात? आता ही सेंटेन्स रचना कशी झाली बघा. ॲडव्हर्ब प्लस ॲडव्हर्ब प्लस ॲडजेक्टिव्ह प्लस नाऊन. म्हणजे नाऊनला क्वालिफाय कोण करतं? ॲडजेक्टिव्ह करतं. ॲडजेक्टिव्हला क्वालिफाय कोण करतं? ॲडव्हर्ब करतं. आणि ॲडव्हर्बला कोण करतं? ॲडव्हर्बच करतं. आलं लक्षात? आता या ठिकाणी पहा, आता आपण प्रश्न क्रमांक 8 पाहत आहोत. 8चं उत्तर काय येणार पहा. पर्याय क्रमांक बी, नॉट. आता वेल काय सांगा? वेल आहे ॲडव्हर्ब. काय? ॲडव्हर्ब. मग ॲडव्हर्बला क्वालिफाय कोण करतं? ॲडव्हर्बच करतं. मग नॉट काय आहे तुमचं? ॲडव्हर्ब आहे. लक्षात घ्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9, चूज द करेक्ट प्रिपोजिशन टू फिल इन द ब्लँक. द स्काय इज आवर हेड. प्रिपोजिशन आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. द स्काय इज आवर हेडचं उत्तर काय येणार? प्रश्न क्रमांक 9चं तर उत्तर येणार ए, ओव्हर. आता या ठिकाणी कसं वापरायचं पहा. ऑन, अपॉन, अंडर कसं वापरायचं? आता ऑन कधी आपण वापरतो? ज्यावेळी एखाद्या वस्तूचा फिजिकल कॉन्टॅक्ट असतो. आता कॉन्टॅक्ट असतो पहा, टेबल आहे आपला आणि टेबलवर आपण बुक ठेवलेलं आहे. द बुक ऑन म्हणजे टेबलवर जर आपण बुक ठेवलं तर त्या ठिकाणी आपण काय वापरतो? ऑन. आता बुकचा आणि टेबलचा काय झाला? एक फिजिकल कॉन्टॅक्ट झाला. आलं लक्षात? त्यानंतर पहा, आपण काय केलं? आता आपण या ठिकाणी टेबलवर बुक ठेवलेलं आहे. आता या ठिकाणी आपण काय वापरतो? ऑन वापरतो. पण जर आपल्या डोक्याच्यावर जर फॅन असला तर त्याचा आणि आपल्या डोक्याचा फिजिकल कॉन्टॅक्ट असतो का? तर नाही असत. मग त्यावेळी काय वापरायचं? ओव्हर. मग या ठिकाणी ओव्हरमध्ये काय असतो की फिजिकल कॉन्टॅक्ट तुमचा नसतो आणि ऑनमध्ये तुमचा फिजिकल कॉन्टॅक्ट असतो. आता अपॉन कधी वापरणार? समजा एक टेबल आहे आणि या ठिकाणी कॅट आहे. मग कॅट जम्पड अपॉन द टेबल. मग ज्यावेळी एखादं डायरेक्शन किंवा एखादी गती असते त्यावेळी आपण या ठिकाणी अपॉन वापरतो. मांजराने टेबलावर उडी मारली. मग त्या ठिकाणी काय गती आहे किंवा त्याची स्थिती जी आहे ती चेंज होते, त्यावेळी आपण अपॉन वापरतो. मग आता पहा, द स्काय इज आवर हेड. मग हेडच्या मध्ये आणि स्कायच्या मध्ये फिजिकल कॉन्टॅक्ट आहे काय? नाही. मग याचं उत्तर काय येणार? ए. आता प्रश्न क्रमांक 10 पहा. जॉईन द सेंटेन्स युजिंग नॉट ओनली बट ऑल्सो. आता आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सोचा यूज करायचा आहे. पहा, कोणत्या वाक्यात? ही वॉज द स्टेट्समन, ही वॉज अ पोएट. आता या ठिकाणी समान भाग कोणता आहे? वाक्यातला काय करायचा? समान भाग शोधायचा. पहा, ही वॉज
हा काय झाला, समान भाग झाला. मग हा बाजूला काढा तुम्ही आणि त्याच्या अगोदर जर राहतं त्या ठिकाणी आपण नॉट ओनली आणि बट ऑल्सो वापरायचं. पहा ही वॉज असं वाक्य कोणतं आहे पहा, 10वं वाक्य, 10चं उत्तर काय येतं पहा, बी. आता हा जो भाग आहे तो समान आहे, ही वॉज. आता आपण काय झालं, नॉट ओनलीचा यूज केला, त्यानंतर नाम, नॉट ओनली आणि बट अल्सो नंतर येणारं जी नावं असतात, ॲडजेक्टिव्ह असतात, काही असू दे, ती सेम असली पाहिजे. म्हणजे एका जर नेम असलं तर नेमच असलं पाहिजे, जर ॲडजेक्टिव्ह असलं तर ॲडजेक्टिव्हच असलं पाहिजे. दोघांच्या समोरची जी काही शब्द असतात किंवा वाक्य असतात ती समान पाहिजेत. पहा आता हे तुमच्या लक्षात आलं असेल. पहा ही वॉज आपण काय केलं, समान भाग घेतला एका बाजूला, त्यानंतर नॉट ओनली नंतर समान शब्दाचा अर्थ आणि बट ऑल्सो नंतर समान अर्थाचा शब्द आपण घेतला. अशा प्रकारे. प्रश्न क्रमांक 11, चूज द फॉलोइंग सेंटेन्स इन्सर्टिंग द ॲप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह गिवन. शी हर होमवर्क बिफोर आय अस्क्ड हर. आता हे जे वाक्य आहे अगदी लक्षपूर्वक ऐका. पहा या ठिकाणी कोणता काळ सांगितला आहे आपल्याला, दुसरं वाक्य आहे बिफोर नंतर पहा आय आस्क्ड हर, म्हणजे हा काय झाला, साधा भूतकाळ झाला. आता पहा बिफोर शी हर होमवर्क बिफोर आय आस्क्ड हर. आता बिफोर म्हणजे बिफोरच्या आधीची घटना, यामध्ये कोणती घटना आधी घडलेली आहे, म्हणजे तिने सांगण्याच्या पूर्वी, पहा तिने सांगण्याच्या पूर्वी तिने तिचा होमवर्क पूर्ण केला. म्हणजे या ठिकाणी पहिली घटना कोणती घडली, तर पहिली तिची घटना आहे ती होमवर्क त्याचा फिनिश झाला. तिचा जो काही होमवर्क आहे तो काय झाला आणि फिनिश झाला. कशाच्या आधी, तिने सांगण्याच्या आधी. म्हणजे जी आधी घटना असते ती कोणत्या काळात असते, तर ती असते पूर्ण भूतकाळामध्ये. याचं उत्तर येणार हॅड फिनिश्ड. आणि त्याच्यानंतरचं जे वाक्य असतं ते साध्या काळात असतं. आलं लक्षात. पहा बिफोर म्हणजे तिने सांगण्याच्या आधी, म्हणजे आधीची जी घटना असते ती कोणत्या काळात असते, पूर्ण भूतकाळाच्या. पुढचं वाक्य पहा, सिलेक्ट द करेक्ट इनडायरेक्ट फ्रॉम द सेंटेन्स. आता या वाक्यामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे. आता आपण काय करूया, प्रश्न क्रमांक 12 आपण स्किप करूया, कारण का जे वाक्य आहे ते मी दिलेलं नाही, ते किंवा ते वाक्य जे आहे ते टाईप झालेलं नाही, त्यामुळं हा प्रश्न आपण स्किप करूया. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 13, लडाख इज कोल्डर दॅन काश्मीर, असा हा प्रश्न आहे. आता चूज द अल्टरनेटिव्ह विथ पॉझिटिव्ह डिग्री. आता आपल्याला काय सांगितले, पॉझिटिव्ह डिग्री आपल्याला शोधायचं. आता पहा हे वाक्य जे आहे ते कशात आहे, लडाख इज कोल्डर दॅन काश्मीर, म्हणजे पॉझिटिव्ह डिग्रीमधलं जे आता वाक्य येणार आहे ते कसं असणार आहे, निगेटिव्हमध्ये असणार आहे. पहा पहिला आपण काय करूया, त्यानंतरचा जो भाग आहे तो पहिल्यांदा घेऊया, काश्मीर. सहाय्यकारी क्रियापद आपण घेऊया इज. आता हे पॉझिटिव्ह वाक्य आहे ते आपल्याला कसं करायचं आहे, निगेटिव्ह करायचं आहे, नॉट. आणि सो कोल्ड ॲज लडाख, काय लडाख. अशा प्रकारे याचं उत्तर आन्सर काय येणार, बी. काश्मीर इज सो कोल्ड ॲज लडाख. सो कोल्ड किंवा वापरू शकता किंवा ॲज कोल्ड असं सुद्धा तुम्ही वापरू शकता. ॲक्च्युली कसं आलं पाहिजे, ॲज कोल्ड ॲज लडाख असं आलं पाहिजे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14 पहा, चेंज इंटू एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. देज आर व्हेरी गुड ॲपल. हे जे वाक्य आहे त्याचं आपल्याला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स करायचं आहे. आता 14व्याचं उत्तर पहा, बी येतं. 14व्याचं उत्तर ए येतं. आता एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये कसं होतं, सहाय्यकारी क्रियापद तुमचं शेवटलं येतं. व्हेरीबद्दल आपण वॉट किंवा हाऊ घेऊ शकतो. वॉट गुड ॲपल देज आर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15 पहा, चूज द करेक्ट अँटोनिमस ऑफ ॲडव्हर्सिटीचा आपल्याला समानार्थी शब्द, आपल्याला विरुद्धार्थी शब्द आपल्याला पाहायचा आहे. तर 15व्याचं उत्तर काय येणार, ए. ऑपॉर्च्युनिटी, संधी. संधीचा विरुद्धार्थी काय, ॲडव्हर्सिटी. म्हणजे ज्या ठिकाणी ऑपॉर्च्युनिटी नसते, संधी नसते, त्याला आपण म्हणतो ॲडव्हर्सिटी. हा लक्षात, याचं उत्तर येणार ए. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16, गिव्ह द करेक्ट वन वर्ड सबडिव्हिजन. वन हू इज अ प्रेझेंट एव्हरीवेअर. जो सर्व ठिकाणी
असतो त्याला काय म्हणायचं? 16व्याचं उत्तर आहे 1, ओमनी प्रेझेंट. जे काही वन सबस्टिट्यूशन आहे ते एकदा पाठ करून घ्या, परीक्षेला विचारले जातात. तसेच मित्रांनो, लेक्चर आवडलं तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17 पहा. एलिफंट इज अ क्लेवर ॲनिमल. आणि बी दुसरं वाक्य कोणतं आहे? अ मिरर इज मेड ऑफ ग्लास. आता यापैकी कोणतं वाक्य करेक्ट आहे आपल्याला सांगायचं आहे. पहा, पहिलं वाक्य काय? एलिफंट इज क्लेवर ॲनिमल. आणि दुसरं वाक्य काय? अ मिरर इज मेड ऑफ ग्लास. आता 17व्याचं उत्तर काय येतं पहा. 2, ओनली बी इज करेक्ट. आता ओनली बी म्हणजे कोणतं वाक्य? अ मिरर इज मेड ऑफ ग्लास. हे वाक्य तुमचं बरोबर आहे. पण पहिलं वाक्य काय चुकलं आहे? या वाक्यामध्ये एक मिस्टेक आहे. काय सांगा? जर एका होल म्हणजे पूर्ण त्या जातीचा जर आपल्याला बोध करायचा असेल तर त्याच्या पुढे आपण द वापरतो. लक्षात आलं? म्हणजे जी एलिफंटची जी पूर्ण जात आहे त्या आपण एलिफंटच्या पूर्ण, आता क्लेवर ॲनिमल म्हणजे ती संपूर्ण जात जी आहे काय ती हुशार आहे. मग जर संपूर्ण जातीचा बोध करायचा असेल तर त्याच्या पूर्वी वापरायचं द एलिफंट इज क्लेवर ॲनिमल. अशा प्रकारचं ते वाक्य होतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18. द अर्थ मूव्ड अराउंड द सन. पॉईंट आउट द पार्ट ऑफ सेंटेन्स दॅट इज इनकरेक्ट. या सेंटेन्समध्ये काय चुकले सांगा? 18व्याचं. अगदी सिंपल आहे. पहा, 18व्यामध्ये काय येतं? 4 वर्ब चुकले तुमचं. जे नेहमी सत्य असतं ते नेहमी, जे वाक्य नेहमी सत्य असतं ते कोणत्या काळात असतं? तर तुमचा वर्तमान काळात असतं. त्यामुळे यामध्ये काय येणार? मूव. द अर्थ मूव अराउंड द सन. पृथ्वी सूर्याभोवती फिरते. जे काही त्रिकाळ सत्य वाक्य असतात, काय असतात? त्रिकाळ सत्य वाक्य असतात. द अर्थ इज, पहा, सूर्य पूर्वेकडून उगवतो. अशा प्रकारची वाक्य किंवा जी त्रिकाळ सत्य असतात. आलं लक्षात तुमच्या? ती कशात असतात? वर्तमान काळात. त्यामुळे या वाक्याचं काय चुकले? वर्ब चुकले. मूव येणार तिथं. त्यानंतर 19 पहा. व्हॉट अनलकी मॅन ही इज. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. तर 19व्या या ठिकाणी काय येतं? अनलकी. आता AUIOच्या पूर्वी आपण काय वापरतो? ॲन वापरतो. लक्षात आलं? आता तुम्ही सांगायचं युनिव्हर्सिटी याच्या पूर्वी तुम्ही काय वापरणार? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. याचा ॲन्सर करून तुम्ही कमेंट्समध्ये टाकू शकता. त्यानंतर लास्टचं पहा. आय वॉज केप्ट वेटिंग बाय द बॉस. चेंज द व्हॉइस. आता चेंज द व्हॉइस, आता हे जे वाक्य आहे ते कोणत्या काळात आहे? तुमचं पॅसिव्ह काळात आहे. आता ह्याचा ॲक्टिव्ह व्हॉइस आपल्याला ओळखायचं आहे. पहा, बाय नंतरचा शब्द कोणता आहे? द बॉस पहिल्यांदा येणार. द बॉस आला. त्यानंतर वाक्य कोणत्या काळात आहे? वॉज केप्ट म्हणजे भूतकाळात आहे. येणारं क्रियापद भूतकाळामध्ये घ्यायचं. त्यानंतर आयचा बदल मी आणि वेटिंग म्हणजे वाक्य कोणतं आहे ना? द बॉस केप्ट मी वेटिंग. त्याचा ॲक्टिव्ह व्हॉइस हा होतो. अशा प्रकारे जे काही महत्त्वाचे प्रश्न होते आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहिले मित्रांनो. तर अशाच प्रकारचे प्रश्न किंवा अशाच प्रकारच्या टेस्ट पाहण्यासाठी तुम्ही आमचं चॅनेल जॉईन करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे टेलिग्राम चॅनेलची, ते सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. थँक्यू.